पाठीमागच्या अधिवेशन काळामध्ये सभागृहात चर्चा करीत असताना अनेक सन्माननीय सदस्य महोदयांनी खाजगी शिकवणी केंद्र कोचिंग क्लासेस या संदर्भामध्ये चर्चा झालेली आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या संदर्भात कायदा करण्याचं काम, त्याचं प्रारूप तयार करण्याचं काम आता प्रगतीपथावर आहे. साधारणपणे खाजगी शिकवणी केंद्र कोचिंग क्लासेस तर याचं एक प्रारूप तयार करून जनतेच्या मतांच्या साठी, त्यांच्या विचारांच्या साठी ते टाकण्यात आलेलं आहे. या प्रारूपामध्ये प्रामुख्याने सर्वसाधारणपणे त्या कोचिंग क्लासेसची नोंदणी करणं अपेक्षित आहे. किमान 25च्या पुढे विद्यार्थी म्हणजे ज्यांच्याकडनं शुल्क आकारणी करून फी घेऊन शिकवलं जात आहे अशा सर्व क्लासेसच्या साठी हे बंधनकारक असणार आहे. 13 वर्षाखालील विद्यार्थ्यांना तिकडे प्रवेश देता येणार नाही. इतर शाळेंमध्ये जे शिक्षक बंधू भगिनी आता कार्यरत आहेत त्यांना कोचिंग क्लासेस मध्ये सहभाग घेता येणार नाही. शाळा महाविद्यालयाच्या आवारामध्ये हे कोचिंग क्लासेस चालवता येणार नाहीत. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की फसव्या जाहिराती दिल्या जातात आणि मग अशा खोट्या फसव्या जाहिराती त्या ठिकाणी देता येणार नाहीत. एखाद्या पालकाला जर आपल्या विद्यार्थ्याला त्या क्लासेस मधनं विड्रॉल करायचं असेल, त्या विद्यार्थ्याला त्या क्लासेस मध्ये जायचं नसेल तर त्याच्या शुल्क परताव्याची पण तरतूद त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. आणि साधारणपणे ज्या काही भौतिक सुविधा असतात, एका विद्यार्थ्याच्या साठी साधारणपणे 1 स्क्वेअर मीटर अशा पद्धतीची जागा त्या क्लासेसची तिकडे अपेक्षित आहे. आणि मग इतरही टॉयलेट असेल, इतरही ज्या काही सुविधा लागतात त्या सुविधा पण त्या ठिकाणी असल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी उपाययोजना असली पाहिजे. आणि साधारणपणे दिवसभरातनं 5 तास हे क्लासेस होऊ शकतील. त्यातल्या त्यात जसं मी बोललो की शाळेच्या आवारात परिसरात ते नको, तर शाळेच्या वेळेत पण ते असायला नको. त्याच्यासोबतच जर कोणी या आता आणखी जनतेतनं जे काही सूचना येतील त्यांचं मनोगत येईल आणि सभागृहामध्ये हा कायदा अंतिम केल्याच्या नंतर जे कोण या उल्लंघन करेल, काही लहान बाबींचं उल्लंघन केलं तर साधारणपणे 1 लाखाच्या पासून तर 5 लाखाच्या पर्यंत दंडाची आकारणी तिकडे केली जाईल. परत जर अशाच पद्धतीचं उल्लंघन केलंय सूचना केल्याच्या नंतरही तर 5 लाख ते 10 लाखाच्या पर्यंत दंडाचे प्रावधान तिकडे ठेवलेलं आहे. आणि काही गंभीर बाबींचं जर तिकडे काही घटना घडली तर 50 लाखाच्या पर्यंतची दंडाची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मला वाटतं की महाराष्ट्राच्या सर्व पालकांनी या संदर्भामध्ये जी काही चिंता व्यक्त केली होती, केंद्र शासनाचं जे काही मार्गदर्शन आहे
आणि इतर राज्यांमध्ये पण या संदर्भातले काय नियम केलेले आहेत, सर्वसाधारणपणे याचा विचार करून अभ्यास करून हे प्रारूप तयार करण्यात आलेलं आहे. आणि या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या नागरिकांना पण विनंती आवाहन करेन की आपल्याही काही या संदर्भातल्या सूचना असतील तर त्या आपण या कायद्याच्या संदर्भातल्या ठेवाव्या.